हॅलो मैत्रिणींनो, मी आहे अंशिका आणि आज आपण करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीतला मेकअप. म्हणजे अगदी 2-3 प्रोडक्ट्समध्येच होणारा. जे ऑफिस गोईंग आहे, जे कॉलेज गोईंग आहे त्यांच्यासाठी, आणि असं काही नाही आहे ज्यांना खूप कमी मेकअप आवडतो किंवा हलका-फुलका, तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आता मी या टी शर्टवरती दाखवते, बट तुम्ही या साडीवर, ड्रेसवर, कशावरही हा मेकअप करू शकता. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आपला फेस क्लीन करून घेऊया. मी आता वेट वाईप्सनी क्लीन करते, तुम्ही फेस वॉशनी वगैरे क्लीन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली स्टेप आपली फेस क्लीन करणं आहे. तुम्ही फटाफट फेस क्लीन करून घ्या. त्यानंतर मी आता हे मॉइश्चरायझर वापरते. इमोलिनचं मॉइश्चरायझर आहे, खूप छान आहे मॉइश्चरायझर. मी पूर्ण फेसवरती करून घेते. आता हे फॉरएव्हर 52चं एक फाउंडेशन आहे, ज्याच्यामध्ये SPF 50 आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सनस्क्रीन लावण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये SPF 50 आहे. तर मी काय करते, एक छोटासा ड्रॉप घेते. बघू शकता एवढासच घेतले, म्हणजे हे सुद्धा जास्तच झालंय. हा तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा लावू शकता, ब्रशने सुद्धा लावू शकता, पण मी कसं लावते तर मी हाताने लावते. तुम्हाला मी दाखवते. मी अशा पद्धतीने माझ्या फेसला लावून घेतलेलं आहे. म्हणूनच म्हणते की होम केअर्स असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्या, आणि काळजी घेण्यासाठी, ती चांगली राहण्यासाठी तुम्हाला होम केअर्स करणं गरजेचं आहे. जसं की डेला काय वापरायचं आणि नाईटला काय वापरायचं. ओके. मी एक कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे, आणि त्याच्याने मी माझ्या पूर्ण फेसला मी अप्लाय करणार आहे. मी असा एक मोठा ब्रश घेतलाय, जस्ट मी हे घेते आणि पूर्ण फेसला लावून घेते. आता मी स्विस ब्युटीची चिकाबूची पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये कॉन्टॉर, ब्लशर आणि हायलायटर आहे. 3 in 1 पॅलेट आहे. अशी पॅलेट ठेवायची. सेल्फ मेकअपसाठी, प्रोफेशनलसाठी, सगळ्यासाठी छान आहे. तर मी काय करते, ह्याच्यातला एक पहिलं थोडंसं कॉन्टॉर करून घेते. तुम्हाला करायचं असेल तर करा, अदरवाईज डेली याला नाही केलं तरी चालेल, पण मी थोडंसं करून घेते. आता मी त्याच पॅलेटमधून थोडंसं ब्लशर करून घेते. ते पण ऑप्शनल आहे, पण मी तर म्हणेन की ब्लशर लावा. थोडंसं घेतलंय, थोडं थोडं लावून घेते. थोडं जास्त कसंही, जसं तुम्हाला हायलायटर अप्लाय करते. आता हायलायटर किती लावायचं, ब्लश किती लावायचं, हे तुमच्यावरती असणार. तुम्ही कोणत्या, आता तुम्ही ऑफिसला जाताय, कमी लावा. कॉलेजला जाताय, कमी लावा. बट तुम्ही हाच मेकअप जर असं, आता वटपौर्णिमा येते, आता तेव्हा जर करणार असेल किंवा कोणत्याही फंक्शनला करणार असाल, तर त्यावेळेला तुम्ही ते कमी जास्त करू शकता, हायलायटर वगैरे जे काय. आता माझ्याकडे अशी एक छोटीशी आयब्रो पॅलेट आहे. छोटीशी कोणतीही तुम्ही घेऊ शकता, पावडर. त्याच्याने आता आपण आपल्या आयब्रोज थोडे थोडे डिफाईन करून घेऊया. आता आपला ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. मी आयब्रो डिफाईन करून घेतलं. आता तुम्हाला आय मेकअप करायचा असेल तर करा, अदरवाईज नका करू. मी ब्लश करतानाच थोडंसं ब्लश इथे लावून घेतलेलं आहे. आता मी काय करते, ही रेनेची ब्ल्यू कलरची पेन्सिल आहे, काजल पेन्सिल आहे, ती मी यूज करते इथे लायनर म्हणून. ओके. मी ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन, तुम्हाला जे पाहिजे ते करा. मी थोडंसं ब्ल्यू करते. असे दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झालेलं आहे. तुम्हाला लायनर लावून झालेलं आहे. तुम्हाला जर काजळ लावायचं असेल तर काजळ लावा, नाही लावायचं असेल तर नका लावा. ठीक आहे, मी आता लावत नाही आहे. बघा.
मी मस्कारा यूज करते आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला सवय नसेल तरी प्रॅक्टिस करा, मस्कारा लावा, त्याच्याने आपल्या डोळे अजून छान दिसतात. तर मी आता अप्लाय करते आहे. माझं मस्कारा सुद्धा लावून झालाय. आता मी थोडी टिकली लावून घेते, कारण मी तुम्हाला म्हटलं काही जरी घातलं तरी मला टिकली लागतेच, त्याशिवाय मला कम्फर्टेबल वाटत नाही. तर मी टिकली लावते. ही तुमची चॉईस आहे, तुम्हाला आवडत असेल तर लावा, तुम्हाला नसेल आवडत तर नका लावा. आता आपण लिपस्टिक लावून घेऊया. एक लिप लायनर आहे ब्लॅक कलरचं, ब्राऊन कलरचं, आणि एक न्यूड अशी लिपस्टिक आहे, पिंकिश न्यूड अशी, ती आपण लावून घेऊया. आपला ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत. तुम्ही हा मेकअप घेऊन ऑफिसला जाऊ शकता, कॉलेजला जाऊ शकता, आणि तुम्हाला जर काय फंक्शन असेल तेव्हा करायचं तर तेव्हाही करू शकता. तुम्ही थोडं लायनर वगैरे बदला, ब्लॅक वगैरे करू शकता. आणि राहिली गोष्ट केस,